सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे आपल्या नाशिकचे लाडके साहित्यिक श्री वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना आपणा सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे आदरांजली व्यक्त करून मी पुढचं 2 शब्द सुरू करते. भाषा गौरव दिनानिमित्त मला एक लहानपणची शाळेत असलेली एक कविता आठवते. ही कविता माधव जुलियन यांनी लिहिलेली आहे आणि ज्योत्स्ना भोळे यांनी ती स्वरबद्ध केलेली आहे. मराठी असे आमची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसली. नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमच्या मात्र हृदय मंदिर. सर्व कविता तर मोठी आहे, पण मला आता या 5-6 ओळी फक्त सध्या आठवण, त्यामुळे मी एवढी सांगते. मराठी आणि महाराष्ट्र याचा हा इतिहास फार जुना आहे. असं म्हणतात की जेव्हा देव दानव यांचं युद्ध झालं तेव्हा देवगिरी पर्वत जो आहे, हल्ली आता त्याला दौलताबाद म्हणतात, पण या देवगिरी पर्वत घुसळण्यासाठी घेतलेला होता. म्हणजे महाराष्ट्र आपला किती जुना आणि प्रसिद्ध नावाजलेला होता हे यावरून आपल्या लक्षात येईल. या देवगिरीच्या बद्दलचं वर्णन मी हे ऐकलेलं आहे आणि सूर्यगिरी नावाचं माझ्याकडे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हे मी वाचलेलं आहे की देवदानाचं हे झालं. तेवढ्याच जितक्या जास्त भाषा तुम्हाला येते तितकं चांगलं असतं, तुमचं जीवन समृद्ध होतं. त्यामुळे आणि मराठी भाषेमध्ये जर काही तुम्हाला एखादा शब्द आडला किंवा समजलं नाही, अर्थ समजला नाही, तर तो विचारण्यासाठी कोणीही संकोच करू नये असं मला वाटतं.